श्रीकृष्ण म्हणतात, एक, गीतेमध्ये लिहिलं आहे की गरज संपली की माणसाच्या बोलण्याची आणि वागण्याची पद्धतसुद्धा बदलते. त्यामुळे अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे जे वेळेनुसार बदलतात. 2, भावाची साथ नसल्यामुळे रावण हरू शकतो आणि भावाची साथ असल्यामुळे भगवान श्रीराम जिंकू शकतात. तर आपण कोणत्या घमेंडीमध्ये जगतो? नेहमी प्रयत्न करा की कुटुंब कधीही तुटू नये. 3, कधीही रंग पाहून प्रेम करू नका, कारण लाल मुंगी काळ्या मुंगीपेक्षा जास्त चावते. 4, हरलेल्या व्यक्तीचा सल्ला, जिंकलेल्या व्यक्तीचा अनुभव आणि स्वतःचा आत्मविश्वास या गोष्टी माणसाला कधीही हरू देत नाहीत. 5, भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे की प्रत्येक माणसाने जिंकण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रेरणेची सगळ्यात मोठी गोष्ट आपले विचार असते. त्यामुळे नेहमी मोठे विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रोत्साहित करा. 6, भगवान श्रीरामाला अहंकाराचे ज्ञान होते आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. 7, कागदांना एकमेकांबरोबर जोडून ठेवणारी पिनच कागदांना टोचते. खूप नम्रपणा असला पाहिजे नातं निभावण्यासाठी. कट कारस्थानामुळे नाही, तर फक्त महाभारतच रचले जाते. त्यामुळेच कुटुंबाला पण अशी व्यक्ती टोचते जी कुटुंबाला नेहमी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते. 8, कुटुंबामध्ये कायदा नाही, व्यवस्था असते. कुटुंबामध्ये सूचना नाही तर समजदारी असते. कुटुंबामध्ये नियम नाही तर शिस्त असते. कुटुंबामध्ये भीती नाही तर भरोसा असतो. कुटुंबामध्ये आग्रह नाही तर आदर असतो. परिवारामध्ये अर्पण नाही तर समर्पण असते. त्यामुळे नेहमी कुटुंबासोबत जोडलेले राहा. 9, मजा करण्याच्या काळामध्ये जो वाट पाहायला शिकला, आयुष्याची अर्धी लढाई तो अशीच जिंकला. 10, स्वतःच्या आईवडिलांना रडवून खुश तुम्ही पण राहणार नाही. जसं आज तुम्ही त्यांच्याबरोबर वागाल तसंच उद्या तुमची मुलं तुमच्याबरोबर वागतील. 11, गीतेमध्ये लिहिलं आहे की नकारात्मक विचार मनामध्ये येणे स्वाभाविक आहे, पण ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या विचारांना किती महत्त्व देता. ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये 2 प्रकारचे घोडे पळत असतात, एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. तुम्ही ज्याच्यावर लक्ष द्याल तोच पुढे पडेल. 12, प्रत्येक मैत्रीच्या मागे काही ना काही स्वार्थ असतो. अशी कोणतीही मैत्री नाही जिथे स्वार्थ नाही. 13, बरोबर वेळेमध्ये बरोबर गोष्टी समजावून सांगणारा आणि चुकीच्या वेळी बरोबर गोष्टी समजावून सांगणारा, त्याची झोळी कधीही रिकामी राहत नाही. 14, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राग आला तर थोडा वेळ थांबा, चूक झाली तर थोडं झुका, तर जगातील सगळ्या समस्या सुटतील. राग आणि अहंकार या दोन्ही गोष्टी माणसाला विनाशाकडे घेऊन जातात. 15, परिवारापेक्षा मोठे कोणतेही धन नाही, बहिणीपेक्षा मोठा कोणताही शुभचिंतक नाही, वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही, आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही, भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही, पत्नीपेक्षा मोठा कोणीही मित्र नाही. त्यामुळे कुटुंबाशिवाय आयुष्य नाही. 16, लोक म्हणतात खूप वेळ आहे, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात हाच मोठा भ्रम आहे. 17, भगवान श्रीकृष्ण म्हणतात खोटेपणा, घमेंड, अभिमान, राग, कठोरता आणि अज्ञान या गोष्टी सोडून देणे एका चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे. 18, कर्माची थप्पड इतकी मोठी आणि भयंकर असते की आपलं जमवलेलं सगळं पुण्य कधी संपतं कळतच नाही. पुण्य संपल्यामुळे समर्थ राजाला सुद्धा भीक मागावी लागली होती. त्यामुळे कधीही कोणाबरोबर कटकारस्थान करून त्यांचं मन दुःखी करू नका. 19, जेवढं तुम्ही दाखवता त्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला समजतं त्यापेक्षा तुम्ही कमी बोललं पाहिजे. 20, कोणतीही व्यक्ती त्याने केलेल्या कामांमुळे महान होते, आपल्या जन्म, जाती किंवा कुळांवरून नाही. 21, अशा लोकांबरोबर नेहमी राहण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला नेहमी यशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. 22, स्वतःला थोडासा वेळ द्या, जगाची लाईन लागेल तुमचा वेळ मागण्यासाठी. 23, लोकांच्या निंदेला घाबरून कधीही तुमचा रस्ता बदलू नका, कारण सफलता लाजून नाही तर साहस केल्यामुळे मिळते. 24, साप विषारी नसला तरी त्याला विषारी असल्यासारखं दाखवावं लागतं. त्याप्रमाणेच कोणतीही व्यक्ती कितीही कमजोर असली तरी त्याने त्याची कमजोरी
दुसऱ्यांना दाखवली नाही पाहिजे, त्यामध्ये त्याचे चांगले असते. 25 तुमच्याबरोबर किती लोक आहेत हे इम्पॉर्टंट नाही, तर तुमच्या कामाचे किती आहेत हे महत्त्वाचे आहे. 26 अन्न कमवणे मोठी गोष्ट नाही, पण कुटुंबासोबत बसून जेवण करणे खूप मोठी गोष्ट आहे. 27 जे मिळालं आहे त्यामध्ये समाधान मानलं तर नेहमी आनंदी राहताल. 28 फूल कधीही दोनदा उमलत नाही, जन्म कधीही दुसऱ्यांदा मिळत नाही. लोक 1000 आहेत, पण तुमच्या 1000 चुका माफ करणारे आईवडील परत मिळणार नाहीत. 29 एकट्याने चालायला शिका. गरजेचं नाही की आज जे तुमच्याबरोबर आहेत उद्या ते तुमच्याबरोबरच असतील. 30 आयुष्य चांगलं बनवायचं असेल तर माझ्याबरोबर काय होत आहे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो याचा विचार करा. 31 मातीचं मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त ते बनवणाऱ्याला माहीत असते, तोडणाऱ्याला नाही. 32 कोणी संधी देत असेल तर त्याला धोका देऊ नका, आणि कोणी धोका देत असेल तर त्याला दुसरी संधी देऊ नका. 33 काही लोक फक्त यासाठी तुमच्यावर जळतात की तुमची बरोबरी करण्याची त्यांची लायकी नसते. 34 लोक म्हणतात मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात आईवडिलांची सेवा करा, जिवंतपणे स्वर्ग मिळेल. 35 सफलता या गोष्टीवर अवलंबून नसते की तुम्ही किती जोरात पळता, तर सफलता या गोष्टीवर अवलंबून असते की बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्ही किती दूरपर्यंत पळता. 36 स्वतःला नेहमी स्वतःच खुश ठेवा. ही जबाबदारी दुसऱ्यांवर देऊ नका. 37 भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे, जर तुमची अंतरात्मा आणि तुमची नियत स्वच्छ असेल तर या गोष्टीने काही फरक पडत नाही की लोक तुम्हाला चांगलं म्हणतात की वाईट. तुम्ही तुमच्या स्वभावामुळे ओळखले जाणार आहे, दुसऱ्यांच्या विचारांमुळे नाही. 38 माणसाचा स्वभाव बदलतो जेव्हा त्याचं काम पूर्ण होतं. 39 विश्वास नसेल तर रामायण आणि महाभारतच पहा. एक व्यक्तीचा तळतळाट आणि शाप हा त्याचाच परिणाम आहे. 40 प्रवास छोटा का असेना पण लक्षात राहणारा असला पाहिजे. 41 संशयाचा काही इलाज नाही, चारित्र्याचे कोणतेही प्रमाण नाही, मौनापेक्षा मोठे साधन नाही, आणि शब्दांपेक्षा तीक्ष्ण कोणताही बाण नाही. 42 गरजेचे नाही की जो माणूस माफी मागतो तो चुकीचा असेल, कधीकधी नाते टिकून राहावे म्हणूनही माफी मागावी लागते. 43 आजकालच्या जगामध्ये लोक तोपर्यंतच साथ देतात जोपर्यंत त्यांचा मतलब पूर्ण होत नाही. 44 चुगलीची धार इतकी जास्त असते की रक्ताची नातीसुद्धा तोडून टाकते. 45 माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटा समजायला लागतो ज्यांनी मिळून त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं असतं. 46 कोणाच्याही बोलण्यावरून जर चांगलं आणि वाईट व्हायला लागलं तर पूर्ण जग एकतर स्वर्ग होईल किंवा नर्क होईल. त्यामुळे या गोष्टीवर लक्ष देऊ नका. कोण काय बोलतं, फक्त तेच करा जे चांगलं आहे आणि खरं आहे. 47 आयुष्य मित्रांवरून मोजलं जातं आणि यश शत्रूंवरून. 48 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, कोणत्याही कमजोर आणि आधार नसलेल्या माणसाची हाय, एका गरीब माणसाचा शाप, मूर्ख लोकांचा सल्ला माणसाला मुळापासून संपवून टाकतो. 49 कोण म्हणतं पैसा सगळं काही खरेदी करू शकतो. हिंमत असेल तर तुटलेला विश्वास खरेदी करून दाखवा. 50 पायऱ्यांची गरज त्यांना आहे ज्यांना छतापर्यंत पोहोचायचं आहे. तुमचं ध्येय तर आकाशाला गवसणी घालण्याचं ठेवा, त्यासाठी रस्ता तुम्हालाच बनवावा लागेल. 51 नियत चांगली आणि ध्येय बरोबर असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव नेहमी मदत करतात. 52 आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवा. 53 दुःख येण्यापूर्वीच दुःखी होणारी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त दुःख भोगते. 54 नातं तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यासारखे असले पाहिजे. एक काहीही मागत नाही आणि दुसरा सगळं देऊनही त्याची जाणीवसुद्धा होऊ देत नाही. 55 कमी वयामध्ये मिळालेले सुख माणसाला कधीही समजूतदार बनवत नाही.
पण कमी वयामध्ये मिळालेले दुःख माणसाला खूप समजूतदार बनवते. 56. दिवस पुढे जात राहतात कहाणी बनून आणि आठवणी राहतात शिल्लक निशाणी बनून, पण नाते नेहमीच राहतात कधी ओठांवर हसू बनून तर कधी डोळ्यांमधील पाणी बनून. 57. कोणाचंही कौतुक कधी पाहिजे तेवढं करा, पण अपमान करताना नेहमी विचार करा, कारण अपमानाचं कर्ज आहे जे प्रत्येक माणूस संधी मिळाल्यानंतर व्याजासहित परत करतो. 58. ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून नाकारलं होतं, एक दिवस असा आणा की त्यांना तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ पाहून. 59. तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसत कुठपर्यंत जगत राहणार, त्यांनाच काढून टाका तुमच्या आयुष्यात ज्यांच्यामुळे डोळ्यात अश्रू येतात. 60. एक वेळची गोष्ट आहे, एक श्रीमंत माणूस होता. ती व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची मोठी भक्त होती. एकदा तो श्रीमंत माणूस फिरण्यासाठी आपली नाव घेऊन समुद्रामध्ये जातो. नंतर तो समुद्रामध्ये फिरता फिरता खूप पुढे निघून जातो आणि तेवढ्याच समुद्रामध्ये मोठे वादळ येते. त्यामुळे त्या श्रीमंत माणसाची नाव पाण्यामध्ये बुडू लागते. मग तो श्रीमंत माणूस आपला जीव वाचवण्यासाठी नावेतून उडी मारतो आणि तो समुद्रातून पोहत पोहत एका निर्जन टापूवर जाऊन बसतो, जिथे दूर दूरपर्यंत त्याला कोणीही दिसत नाही. तेवढ्यातच समुद्राच्या किनाऱ्यावर त्याला एक झोपडी दिसते. थकलेला तो श्रीमंत माणूस त्या झोपडीमध्ये जाऊन झोपतो. तेवढ्यातच समुद्रामध्ये परत मोठे वादळ येते आणि ज्या झोपडीमध्ये तो माणूस झोपला होता त्या झोपडीवर वीज पडते आणि त्या झोपडीला आग लागते. पण कसं बसं तो श्रीमंत व्यक्ती स्वतःचा जीव वाचवून झोपडीबाहेर पडतो आणि परत एकदा स्वतःचा जीव वाचवतो. या सगळ्या घटनांमुळे तो माणूस विचार करू लागला की माझ्याबरोबर हे चुकीचं का होत आहे. आणि तेवढ्यात समुद्रामध्ये एक मोठी नाव तिथून जात असते. नावेच्या चालकाला दूरवर धूर येताना दिसतो आणि तो विचार करतो की बहुतेक कोणाला तरी मदत पाहिजे म्हणून त्याने ही आग लावली आहे. आणि तो नाव चालक झोपडीच्या दिशेने जिथे आग लागली होती त्या बाजूला जातो आणि जसा तो नावचालक त्या आगीजवळ जातो त्याला एक माणूस आगीजवळ उभा असलेला दिसतो. मग तो नावचालक नावेतून उतरून त्या श्रीमंत व्यक्तीजवळ जातो आणि त्या श्रीमंत माणसाची मदत करून त्याला नावेमध्ये बसवतो. असा त्या श्रीमंत व्यक्तीचा जीव वाचतो. हे सगळं घडल्यानंतर तो माणूस नावेत बसून विचार करतो की ते देव जे पण करतो ते चांगल्यासाठीच करतो. माझ्या झोपडी जळली नसती तर बहुतेक या टापूवरच माझा मृत्यू झाला असता. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी ही मन जे होतं ते चांगल्यासाठीच होतं खरी ठरली आणि तो व्यक्ती देवाचे आभार मानू लागला. तुमच्या आयुष्यामध्ये जे सुद्धा वाईट घडत आहे ते वाईट होत आहे असं तुम्हाला वाटतं, खरं तर ते वाईट घडत नसतं. तुम्हाला वाटतं ते घडत आहे, ते वाईट घडत आहे, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल की जे झालं ते चांगल्यासाठी झालं. 61. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे जे तुम्हाला त्यांच्या मनामध्ये नाही तर डोक्यामध्ये ठेवतात. 62. आयुष्याचे 3 नियम बनवा. 1. त्यांना नक्कीच माफ करा जे तुम्हाला आवडतात. 2. अशा व्यक्तीला कधीही सोडू नका ज्यांना तुम्ही आवडता. 3. अशा लोकांपासून कधीही काही लपवू नका ज्यांचा तुमच्यावर भरोसा आहे. 63. आयुष्यामध्ये एक नियम बनवा. साधं बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आपले असतील ते समजून घेतील आणि जे स्वार्थासाठी तुमच्याबरोबर असतील ते दूर जातील. 64. जीवनामध्ये कितीही वाईट काळ येऊ द्या, नेहमी कुटुंबासोबत राहा, कारण सुख आले तर वाढेल आणि दुःख आले तर विभागले जाईल. 65. कोणत्याही गोष्टीचा संताप करण्यापेक्षा रडणं चांगलं आहे, कारण संताप दुसऱ्यांना त्रास देतो आणि अश्रू चुपचाप आत्म्यामधून वाहून हृदयाला स्वच्छ करतात. 66. जर तुम्हाला मजबूत बनायचं असेल तर एकटं राहण्याचा आनंद घ्या. 67. आयुष्यामध्ये महत्त्व त्यांनाच द्या ज्यांना तुमची किंमत समजते. 68. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा वाईट शब्द बोलू नका, कारण दुःखी मन बदलण्याची संधी खूप वेळा मिळते, पण वाईट शब्द बदलण्याची संधी परत मिळणार नाही. 69. जे लोक नेहमी फक्त षडयंत्र करत राहतात ते एक दिवस मोठ्या षडयंत्राचे शिकार स्वतः बनतात. 70. कोणालाही प्रेम देणे सगळ्यात मोठी गिफ्ट आहे आणि कोणाकडूनही प्रेम मिळवणे सगळ्यात मोठा सन्मान आहे. 71. कोणामध्ये काही कमी दिसली तर त्या व्यक्तीशी बोला, पण प्रत्येकामध्येच कमी दिसायला लागली तर स्वतःशी बोला. 72. तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात हे सिद्ध करण्यामध्ये
तुमचा वेळ वाया घालवू नका. 73. आयुष्यामध्ये हरणं एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. 74. कोणी पैशाने मोठा असतो तर कोणी पदांनी, कोणी वयाने मोठा असतो, पण खरं तर तोच मोठा मानला जातो जो ज्ञानाने मोठा असतो. 75. वेळ नेहमीच तुमच्याबरोबर असते, चांगली की वाईट ते तुमचं कर्म ठरवतं. 76. जग अशाच लोकांची कदर करते जे स्वतःला मौल्यवान बनवतात, त्यांची नाही जे थोडीशी संकटं दिसली तर हार मानतात. 77. कमाल आहे ना, नशीब मैत्रीण नाही तरीही नाराज होते, बुद्धी लोखंड नाही तरीही गंज लागतो, आत्मसन्मान शरीर नाही पण तरीही जखम होते, आणि माणूस ऋतू नाही तरीही तो बदलतो. 78. सफलता मिळणे तर नक्की आहे, फक्त तुम्ही त्याची किंमत चुकवायला तयार आहे हे पाहायचं आहे. 79. चुकीच्या दिशेने चाललेल्या गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा बरोबर दिशेने एकटे चला. 80. आयुष्याचा अर्थ स्वतःला शोधणं नाही तर स्वतःला तयार करणे आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.